आपण ज्या पुण्यात बसलोय ना, त्या पुण्यात सनातनी, तथाकथित सनातनी हा शब्द हा तसा खूप सुंदर शब्द आहे, कारण तो बुद्धाने वापरला. हे स धम्मो सनातन म्हणून ओशोचं पुस्तक आहे बुद्धावर, की जे निसर्गाचे नियम आहेत ते कायम असतात. ते कायम असतात म्हणूनच सनातन आहे. हे सनातनी आत्ताची जी काय टर्मिनॉलॉजी आहे ती बोगस, फेक आणि बिनकामाची आहे. तर जे सनातनी मनाला स्वतःला समजून घेतात त्या सनातनींचा आगर म्हणून पुणे समजलं जातं. त्यांनी महात्मा फुले, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना शिक्षण मुलांना देऊ नका म्हणून मारलं, ते सनातनी. महात्मा फुलेंचा पुतळा ज्या महापालिकेत ते नगरसेवक होते, कमिशनर होते, तिथं फुल्यांचा पुतळा बसवायचा नाही म्हणून मारामाऱ्या केल्या, ते सनातनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्थान आहे, त्यांचं राज्य आहे, पण त्यांचा पहिला पुतळा शाहू महाराजांनी शिवाजी प्रिपरेटरीला बसवायचा विरोध केला, ते सनातनी. इंग्रजांनी बंदोबस्त लावून लोकांना मारलं, मग ते पुतळा बसवायला लागला. अशी परिस्थिती आणणारे माणसं ती सनातनी, कारण ते निगेटिव्ह विकृत विचार करतात. हे विकृत विचार करणारे जे लोक आहेत त्याचा भरणा पुण्यात पूर्वापार खूप आधीच्या काळापासून आहे. आणि दुर्दैवाने पेशव्यांच्या काळात त्याचा प्रचंड अशी काय म्हणतात माउंटेनियस वाढ झाली. ती जी काय सनातनी विकृत परंपरा जी होती त्या पेशव्यांच्या काळापासून, प्रामुख्याने दुसऱ्या बाजीराव पेशव्यापासून ती सुरुवात झाली. टिळकांसारख्या लोकांनी ती धार्मिक अंगाने जी काही ब्राह्मणी पद्धतीने जी वाढवायची होती ती वाढवली.